शेतपाणंद कृती समिती कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही 13/8/2026 रोजी आमरण उपोषणाचा प्रशासनाला इशारा दिलेला आहे। तर आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी आहे की जे शासनाने जे काही निर्णय जाहीर केलेत रस्त्यांच्या बाबत, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही। त्या निर्णयामध्ये स्पष्ट शासनाने अगोदर असं सांगितलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं रस्त्यावरने अतिक्रमण आहे त्या शेतकऱ्यांच्या सर्व शासकीय योजना बंद करण्याकरता फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करतो अशी शासन निर्णयात स्पष्ट तरतूद केलेली आहे आणि स्पष्ट आदेश केलेले आहेत। पण आज तागायत प्रशासनाने एकाही व्यक्तीवर आधार कार्ड फार्मर आयडी ब्लॉक केलेले नाही। त्या उलट प्रशासनानं त्या संबंधित अतिक्रमण धारकांना कर्जमाफी देऊन अतिक्रमण करा आणि कुठं काय असेल तर अतिक्रमण करा यासाठी सरकारनंच प्रोत्साहन त्यांना दिले अतिक्रमणधारकांना कर्जमाफी देऊन। पण जो शेतकरी रस्त्याबाबत अडचणीत आहे त्यांचा प्रशासनाने विचार केलेला आम्हाला आज रोजी दिसत नाहीये। परत जे काही रस्ते शासनानं आज निश्चित केलेत म्हणजे तयार करण्याचं जे काही धोरण आखलंय, तर ते धोरण जे काही 100% रस्ते ब्लॉक आहेत त्यावर खर्च करण्याऐवजी जे चालू रस्ते आहेत त्यावरच त्यांनी खर्च करायचं नियोजन आखलेलं आहे आणि जे काही रस्ते शासनाचे पूर्णतः बंद आहेत ते अतिक्रमण मुक्त करण्याकडे शासनाचा अजूनही कल काय आम्हाला दिसत नाही। आणि त्याकरिता आम्ही शासन निर्णयाप्रमाणे सर्व शेतपाणंद रस्ते तक्रारीची वाट न पाहता शासनाने स्वतःहून ते रस्ते खुले करावेत अशी सर्व जिल्ह्याच्या वतीनं आमची प्रशासनाकडे मागणी आहे।